शेतकरी मित्रांसाठी सर्वात आनंदाची बातमी, कापूस बाजारावर 9,000च्या पार. कापूस बाजारावर 9,375 रुपयाचा आज सर्वोत्तम बाजारभाव मिळाला आहे. कोणत्या मार्केट समितीमध्ये बाजारभाव मिळाला आहे चला तर जाणून घेऊया. पुलगाव मार्केट असेल, सेलू मार्केट असेल, अकोट मार्केट असेल, खामगाव मार्केट असेल, हिंगणघाट मार्केट असेल. आजच्या मितीला हिंगणघाट मार्केटमध्ये 7,000 ते 9,375 रुपये प्रति क्विंटलचा कापूस बाजारभाव मिळाला आहे. 70 ते 94 रुपयाचा प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तरपणे कापूस बाजारविषयीची. समुद्रपूर कापूस बाजार समितीमध्ये 115 क्विंटल अवकाळले 6,800 रुपये ते 9,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावतीमध्ये 55 क्विंटलचा अवकाळले 8,600 रुपये ते 8,750 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव. अमरावती बाजार समितीमध्ये उमरेड कापूस मार्केटमध्ये 387 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळते आहे. 7,600 रुपये ते 8,850 रुपयाचा बाजारभाव अमरावती उमरेड मार्केटमध्ये. त्यानंतर पार शिवणी कापूस मार्केटमध्ये आजच्या मितीला 746 क्विंटल अवकाळले. सरासरी दर जो आहे तो आपल्याला 77 ते 83 रुपयापर्यंत बाजार समितीतील बाजारभावाचे अपडेट आहे. सिंधी सेलू मार्केटमध्ये 812 क्विंटल लांब स्टेपल कापूस आलेला आहे. 7,550 रुपये ते 8,070 रुपयापर्यंतचा सिंधी सेलूचा आजचा कापूस बाजारभाव 75 ते 80.7 रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे. त्याचप्रमाणे मारेगाव 124 क्विंटल अवकाळले 7,731 रुपये ते 8,331 रुपयाचा बाजारभाव. मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 77 ते 84 रुपयाचा बाजारभावाचे अपडेट आहे. त्याचप्रमाणे वरोरा शेवगाव 38 क्विंटल अवकाळले 8,550 रुपये ते 8,750 रुपयाचा बाजारभाव. वरोरा शेगाव या ठिकाणी 85 ते 88 रुपयाचा बाजारभाव. हिंगणघाट 3500 क्विंटल अवकाळले 7,000 ते 9,375 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हिंगणघाट बाजार समितीमध्ये 70 ते 94 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळते. आरवी मार्केट 777 क्विंटल अवकाळले 8,000 ते 8,650 रुपयाचा बाजारभाव. आरवी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 80 ते 87 रुपयाचा बाजारभावाचे अपडेट आहे. तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा पुलगाव मार्केट 1145 क्विंटल अवकाळले. सरासरी दर जो आहे तो 65 ते 87.5 रुपयाचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती. राज्यातील महत्त्वाचे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.